हॅलो गाईज, सॅम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवणार आहे चिकन मसाला. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू. आता मी इथे चिकन मसाला बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतला आहे. त्याला हळद मीठ लावून घेतलं आहे. आता मी इथे कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आपण त्याच्यात खडा मसाला टाकून घेऊ. खडा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा तेलात. खडा मसाला चांगला लाल फ्राय करून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता मी इथे लगेच दोन मोठ्या साईजचे बारीक कांदे कापून घेतले आहे. आता आपण हे कांदा त्याच्यात टाकून घेऊ आणि हा कांदाही चांगला फ्राय करून घ्यायचा त्याच्यात. हा कांदा त्याच्यात एकदम लाल होईपर्यंत फ्राय करत राहायचा. आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ. कांद्यात मीठ टाकलं की कांदा लगेच गळतो. आता त्याच्यात मीठ टाकून घेऊन मीठ चांगलं त्याच्यात फ्राय करून घेऊ. मीठ त्याला सगळीकडून लावून घेऊ. आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचा. आता तो ब्राऊन कलर होत आला आहे त्याला अजून फ्राय करायचा. आता त्याचा कलर असा झाला आहे, त्याला अजून 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा. आता असा फ्राय झाला आहे. अजून तरी त्याला 2 ते 3 मिनिट लाल फ्राय करून घ्यायचा. जादा लाल फ्राय करून घ्यायचं त्याला, म्हणजे ग्रेव्ही चांगली बनती. आता इथे परफेक्ट कांदा लाल बनून झाला आहे. आता त्याच्यात आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकू. 2 टमाट्याची पेस्ट केली आहे ती टाकून घेऊ त्याच्यात. टमाटे टाकले की लगेच त्याला मिक्स करून घ्यायचं. ते चांगलं त्याच्यात मिक्स करून घेतलं की लगेच इकडे मसाले टाकायचे त्याच्यात. आता मी इथे मसाले घेतले आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला घेतला आहे. आता आपण हा मसाला त्याच्यात टाकू. मसाला टाकून त्याला चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आता इथे चांगलं फ्राय करून झाला आहे. आता आपण हळद मीठ लावून ठेवलेलं ते चिकन आपण ग्रेव्हीत टाकून घेऊ. आता हे चिकन त्याच्यात टाकलं, लगेच ते चिकन सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. सगळी ग्रेव्ही त्याला लावून घ्यायची, सगळीकडून मिक्स करायचं. तर हे त्याला लावून झालं की लगेच थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आता ही कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊ. आता कोथिंबीर मिक्स करून झाली आहे. आता 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकू त्याच्यात. आता अद्रक लसूणची पेस्ट ची चांगली फ्राय करून घ्यायची चिकन सोबत. याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता याच्यात थोडस पाणी टाकून त्याला झाकून ठेवायचं शिजायसाठी. आता एक अर्धी वाटी दही घेतला आहे. हे दही आपण त्याच्यात टाकून घेऊ. दही टाकलं की लगेच मिक्स करून घ्यायचं. परत त्याला शिजायसाठी ठेवून द्यायचं. आता आपलं चिकन मसाला बनवून तयार झाला आहे.
त्याच्यावर 2-3 हिरव्या मिरच्या मधून कापून टाकायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. आता आपला चिकन मसाला बनवून तयार झाला आहे. चिकनही चांगलं शिजलं आहे आपलं. 15-20 मिनिट चिकन शिजायसाठी झाकून ठेवून द्यायचं. आता इथं आपलं चिकन चांगलं रेडी झालं आहे. तर हा पहा आपला सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेला चिकन मसाला बनवून तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच करा.